जाणार असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय। त्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा राजकोट किल्ल्यावर थांबू नयेत, तर मुख्यद्वारावर असलेले नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक यांची समजूत काढून पोलिसांनी त्यांना आता जरा आपण बघू ना काय चाललंय। या आता राहू दे ना। तर गेटवरच आता पुन्हा एकदा नारायण राणे आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी थांबू नयेत। याच द्वारामधून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाहेर पडायचं आहे। मात्र सध्या राणे आणि त्यांचे समर्थक या मुख्यद्वाराजवळ असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सध्या राजकोट किल्ल्यावरच आहेत। हे मुख्यद्वार आहे किल्ल्यावर जाण्याचं, तिथून नारायण राणे आणि निलेश राणेंना पोलिसांनी बाहेर आणलेलं आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांना देखील या मुख्यद्वारापासून पोलिसांनी दूर केलंय। मात्र जोपर्यंत हे कार्यकर्ते आणि राणे या ठिकाणून जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरे यांचा फोन देखील आला होता। त्यांनी या सगळ्या घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे। हे राजकोट किल्ल्यावरची दृश्य आपण पाहतो। काही मोजक्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते। मात्र अजूनही मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी नारायण राणे आणि त्यांचे समर्थक आहेत। आता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर राणे आणि निलेश राणे यांना पोलिसांनी आणलेलं आहे। याआधी फक्त नेत्यांनाच राजकोट किल्ल्यावर सोडण्यात आलेलं होतं। मात्र राणेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुख्य प्रवेशद्वाराजवळ असल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता राजकोट किल्ल्यावर दाखल झाले। मवियाचे सगळे नेते जे आहेत ते सध्या राजकोट किल्ल्यावर आहेत। मुख्य प्रवेशद्वारामधूनच जाणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यासाठी त्यांनी राजकोट किल्ल्यावर ठिय्या दिलाय।